मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईमध्ये आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मोठ्या संख्येनं म्हणजे लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते मिळेल त्या वाहनाने आज मुंबईमध्ये आलेलं चित्र सगळं आपण पाहत आहोत. याच्यामुळं नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे, त्याचा भयभीत झालेला आहे की त्याला अशी शंका आहे की कदाचित आपलं आरक्षण जातं आहे की काय. परंतु आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की आपण मुळीच घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण या सरकारचे जे प्रमुख नेतृत्व करत आहेत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यापूर्वीच आपलं आश्वस्त केलेलं आहे की आपला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी आरक्षणात धक्का लागू देणार नाही. विधानसभेतसुद्धा त्यांनी ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे आणि आज तरी त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल ही त्यांनी भूमिका घेतली आणि ती त्यांनी करूनही दाखवली. मराठा समाजाला एसीबीसी नावाचं वेगळं आरक्षण 10% दिलेलं आहे. आज मराठा समाजाला 2 आरक्षण मिळत आहेत. एकतर त्या ठिकाणी एसीबीसीचं आरक्षण 10%, त्याचप्रमाणे ईडब्ल्यूचं आरक्षण 10%, त्यातलं जवळपास 8.5% आरक्षण हे एकटा मराठा समाजाने घेतलेलं ही आकडेवारी सांगत आहे. एवढं मोठं आरक्षण मिळत असताना सुद्धा आणि सरकारकडून सुद्धा अनेक योजना मराठा युवकांसाठी 15 लाख युवकांना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज माफक असेल किंवा त्यांच्या ज्या काही एज्युकेशन संस्था असेल सगळ्यांना भरघोस मदत सरकारने दिलेली आहे. असं असताना सुद्धा आज पुन्हा एकदा ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे ही भूमिका घेऊन मनोज जरांगे आज मुंबईमध्ये आलेले आहेत. या भूमिकेचा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज हा निषेध करत आहे आणि या मागणीला मुळीच ओबीसी समाजाचा पाठिंबा असणार नाही आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत. पण आरक्षण ओबीसीचं आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा नक्कीच कार्यक्रम नाही आहे. त्यामुळं मराठा समाज गरिबी हटवायची असेल तर शासनाकडून मराठा समाज योजना राबवून घेणं आवश्यक आहे. कारण हे आरक्षण जे आहे ते सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण आहे. आज मराठा समाज ते निकष पूर्ण करत नाही आहे आणि म्हणून मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. पण तरीसुद्धा सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे. त्यात मराठा समाजानं त्यात समाधान मानून घ्यावं. पण ओबीसी ह्या गावगाड्यातला गरीब धनगर वडार रामोशी भटके विमुक्त यांच्या आरक्षण आपण काढून घेणं ही भूमिका मात्र चुकीची आहे आणि त्याला ओबीसी समाज जो आहे तो महाराष्ट्रातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही या सगळ्या घटनांवरती बारीक लक्ष ठेवून आहोत. 6पर्यंत सरकारने ओबीसी समाजाच्या विरोधात काय भूमिका घेतली तर 6 नंतर तातडीची ओबीसी समाजाची ऑनलाईन बैठक आम्ही घेऊ आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही आजच्या बैठकीमध्ये ठरवू. तोपर्यंत ओबीसी समाजाने घाबरून जाण्याचं कारण नाही असं मी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छित आहे.